नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। आजची रेसिपी आहे ती राजमा चावलची आहे। अशा पद्धतीने बनवलेला राजमा चावल अतिशय चविष्ट असा लागतो आणि इथे मी एकदम अशा सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे, तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघू शकता मी राजमा घेतलेला आहे, एक वाटी राजमा घेतलेला आहे इथे। आणि अशा पद्धतीचा राजमा घ्यायचा आहे, थोडासा मोठा असतो आणि त्याचा कलर आहे तो एकदम डार्क असतो। यामध्ये दुसरा एक थोडासा बारीक आणि लाईट कलर मध्ये पण राजमा येतो, परंतु राजमा चावल करताना अशा पद्धतीचा राजमा घ्या, म्हणजे एकदम असा टेस्टी राजमा तयार होतो। एका भांड्यामध्ये तो एक रात्रीसाठी मी भिजवून ठेवलेला होता। आता बघू शकता इथं दुसऱ्या दिवशी सकाळी राजमा चांगला भिजलेला आहे, त्याचा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे आणि फुगून ते थोडे मोठे झालेले आहेत। आता आपण एक दोन पाण्यातून हे धुवून घेऊया आणि शिजायला टाकूया। एक छोटा कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा राजमा टाकलेला आहे। त्यानंतर मीठ चवीनुसार ॲड केलेलं आहे आणि त्याला झाकण लावून आपण त्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर राजमा शिजायला थोडासा हार्ड असतो, त्यामुळे शक्यतो 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात मीडियम गॅसवरती। आता इथं राजमा शिजलेला आहे, आपण बघूया चेक करून की व्यवस्थित शिजलेला आहे की नाही। इथं बघू शकता एकदम परफेक्ट असा राजमा आपला शिजलेला आहे। हाताने स्मॅश केल्यानंतर एकदम असा परफेक्टली स्मॅश होतो। या राजमा आहे तो जास्तही शिजवून घ्यायचा नाही। इथं मसाल्यासाठी मी थोडंसं खोबरं घेतलेलं, एक मीडियम आकाराचा कांदा, 15 ते 20 लसूण पाकळ्या, एक मिरची, आल्याचे तुकडे 3-4 छोटे छोटे, त्यानंतर एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे। इथे मी काजूची कणी किंवा मग तुम्ही मगजबीजही घेऊ शकता किंवा मग अख्खे काजू घेतले तरी चालतील, भिजवून थोडेसे त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे सगळं साहित्य आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण त्याची बारीक मसाला तयार करून घेणार आहे। बघू शकता इथे अशा पद्धतीने त्याचा मसाला बारीक करून घ्यायचा आहे। एक कढई घेऊन त्या 1.5 पळी आहे ते तेल घालून घेतलेलं आहे। तेल कसं लागेल तसं मसाला भाजत आल्यानंतर आपल्याला नंतर लागेल तसं आपण यामध्ये थोडंसं ॲड करणार आहे। तर सुरुवातीला आपण मसाला भाजून घेण्यासाठी 1.5 पळी घातलेला आहे आणि त्यामध्ये हा मसाला घालून घेतलेला आहे। आता जेवढा मसाला केला होता तो मी यामधला थोडासा बाजूला ठेवलेला आहे, मी दाखवते किती ठेवलेला आहे, आणि बाकीचा सगळा यामध्ये घालून घेतलेला आहे। त्यानंतर हा मसाला आहे ते एकदम स्लो गॅसवरती चांगला एकदम खरपूस तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हा मसाला खाली लागला जातो तो सतत हलवत आपण हा मसाला आहे तो भाजून घ्यायचा। एक 10 ते 12 मिनिटं लागतात हा मसाला भाजण्यासाठी। इथे बघू शकता एवढा मसाला मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि बाकीचा मसाला यामध्ये कढईमध्ये घालून घेतलेला आहे। मसाला भाजताना मीडियम गॅसवरती एकदम व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे। जेवढा आपण मसाला चांगला भाजू तेवढं आपली भाजी आहे ती छान बनते। आता बघू शकता तेल सुटलेले आहे, मसाला भाजत आलेला आहे। आता इथं आपण काही मसाले ॲड करूया। इथं मी हळद अर्धा चम्मच घातलेला आहे, 1 ते सव्वा चम्मच इथं चटणी घालून घेतलेली आहे। त्यानंतर जिरा पावडर आणि धनिया पावडर 1-1 चम्मच घातलेली आहे। त्यानंतर किचन किंग मसाला आहे तो अर्धा चम्मच घातलेला आहे। आणखीन गरम मसाला आहे तो थोडा अर्धा चम्मच घातलेला आहे। आता आपण यामध्ये हे सगळं घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया। आणि मसाले ते भाजल्यानंतर सुरुवातीला आपण तेल कमी घातलं होतं मसाला भाजण्यासाठी। आता हे मसाले घातल्यानंतर मसाला थोडा कोरडा वाटतोय, तर यामध्ये आता मी 1 चम्मच किंवा 1 पळी तेल घालून घेणार आहे। त्यामुळे आपले मसाले आहेत ते व्यवस्थित भाजले जातील आणि चांगले मिक्स होतील। तर इथं बघा आता इथं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल घातल्यानंतरही मसाला एक 4 ते 5 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपले मसाले आहेत जे आपण गरम मसाले चटणी वगैरे टाकलेले तेही चांगलं भाजलं जातं। तर त्यासाठी एकदम मीडियम गॅसवरती किंवा स्लो गॅसवरती मसाले ते चांगले भाजून घ्या। जेवढे चांगले मसाले भाजतील तेवढी भाजी आहे ती बनायला खूप छान बनते आणि टेस्टी लागते। आता चांगला मसाला भाजलेला आहे, तर त्यामध्ये आता आपण जो राजमा शिजवून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथं मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही, जे पाणी शिजलेलं होतं त्या पाण्याने सगळं ओतून घेतलेलं आहे यामध्ये, आणि त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी लागलं तर आपण घालणार आहे। आता इथं मी 1 छोटा पेला किंवा मग अर्धा ग्लास छोटं यामध्ये गरम केलेलं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे। इथं बघू शकता आता मी थोडंसं छोटा पेला घातलेला आहे आणि चांगलं आपण आता शिजवून घेणार आहे। राजमा आपला चांगला शिजलेला आहे त्यामुळे नंतर शिजवायची जास्त गरज लागत नाही, एक उकळी आली की मग व्यवस्थित तो शिजला जातो। पाणी जास्त म्हणजे शिजताना तुमच्या राजमा शिजवताना त्यामध्ये पाणी जास्त असेल तर मग त्यामध्ये वरून घालताना पाणी एकदम कमी घालायचं आहे। आता एक उकळी आल्यानंतर त्यावरती थोडीशी साखर घालून घ्यायची, नंतर कोथिंबीर घालायची आणि मग आपला राजमा शिजतो। एक 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे या राजम्याला। आता इथं मी उकडलेला भात घेतलेला आहे आणि आपण त्याचा जिरा राईस करून घेऊ। ही राजम्याची भाजी तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता, लंच डिनरसाठी मुलांना टिफिनमध्येही देता येते। तर अशा पद्धतीने नक्की करून बघा।
ती शिजत ठेवूया आणि एका बाजूला पॅन ठेवून त्यामध्ये आपण जिरा राईस बनवायला घेऊया. आता जिरा राईससाठी मी तर थोडंसं तेल घालून घेतलेले, त्यावरती जिरा घातला आणि थोडं मीठ घालून घेतलेले आणि जो शिजवून घेतलेला भात होता तर तो घालून. इथं तुम्ही बासमती राईस पण घेऊ शकता, कोलमी उकडलेला घेऊ शकता. याचा खूप छान बनतो जिरा राईस. आणि अशा पद्धतीने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तीही परतत असताना त्यामध्ये मिक्स करून घ्यायची, त्यामुळे एक छान फ्लेवर असा येतो. आता बघू शकता भात आपला तयार झालेला आहे. एक 5 मिनटं मी हा भात आहे तो परतून घेतलेला आहे, लगेच तयार होतो. पण चांगला परतला तर एकदम सुट्टा सुट्टा भात तयार होतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो. आता इथं भात परतून घेतलेला आहे आणि आपला राजमाही इकडं तयार झालेला आहे. आता मी त्याच्यावरती कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आपण गॅस आहे तो बंद करून घेऊया. बघू शकता कलर एकदम अतिशय असा सुंदर आलेला आहे आणि एक वेगळाच सुवास सुटलेला आहे मसाल्यांचा. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि सर्व करायला घेऊया. एका बाउलमध्ये एक साईडला आता इथं आपण राईस काढून घेतलेला आहे आणि तो एक साईडला असा करून त्या साईडला आपण राजमा आहे तोही काढून घेणार आहे. अतिशय चविष्ट अशी रेसिपी तयार होते. तुम्ही नक्की बनवून बघा, एकदा नक्कीच आवडेल तुम्हाला. अशा पद्धतीने आता राजमा आपण बाउलमध्ये काढून घेतले, त्यावरती कोथिंबीर घातली, टोमॅटो आणि कांद्याचे काप ठेवलेले आहेत. बघा आता आपला राजमा चावल अतिशय चविष्ट असा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असल्यास नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन काही रेसिपी पाहायला भेटतील. थँक्यू.